आणि यानंतर थेट जाऊयात आमदार सुरेश धस सध्या पूरग्रस्त भागाची पाहणी करतायत, शेती पिकांची देखील पाहणी करतायत। मोठ्या प्रमाणात या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आणि त्याची आता लोकप्रतिनिधींकडून पाहणीला सुरुवात झाली आहे। हेलो हेलो जाऊन आता काय आता इथं सूरज धस पाणी करतायत। जाऊन राहून द्या, आलं तर घ्या, नाही तर सोडून द्या, मी नंतर पाठवतो विचार। तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार सुरेश धस पोहोचलेले आहेत। मराठवाड्याला पावसानं प्रचंड झोडपून काढलेलं आहे, शेती पूर्णतः पाण्याखाली गेली आहे। घरात आलेलं पाणी रोखायचं की डोळ्यात उभं राहिलेलं पाणी थांबवायचं हा मोठा प्रश्न इथल्या सगळ्या ग्रामस्थांसमोर उभा ठाकलाय आणि याच नुकसानाची पाहणी आता लोकप्रतिनिधी करतायत। विकास माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। विकास, कोणत्या भागामध्ये सुरेश धस यांच्याकडून पाहणी दौरा सुरू आहे आणि कशा पद्धतीनं पाहणी केली जाणार आहे? नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय की भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघामध्ये आष्टी मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघातील पाटोदा, शिरूर, आष्टी आणि कडा या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला होता आणि याच पावसाने पूरग्रस्त भागाची आता सुरेश धस यांच्या माध्यमातून पाहणी जी आहे ती केली जाते आहे। काल भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आणि त्या भेटीनंतर त्यांनी मागणी जी आहे ती देखील मतदारसंघामध्ये जी काही नुकसान झालं होतं त्याचे पिकाचे पंचनामे करून नुकसान मिळावे अशी मागणी केलेली होती आणि त्यानंतर आता सुरेश धस बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती उतरलेले आहेत आणि नुकसानग्रस्त भागाची सध्या सुरेश धसांकडनं पाहणी जी आहे ती होते आहे आणि सध्या आष्टी तालुक्यातील ह्या संपूर्ण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात खरीपाची पिकं जी होती त्याचे नुकसान झालं होतं। अक्षरशः हे पीक जे आहे ते नदीपात्रामध्ये वाहून गेलं होतं आणि त्यामुळेच आता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत सुरेश धस या शेताच्या बांधावरती आहे आणि याच माध्यमातून तहसील प्रशासनाच्या माध्यमातून एक आढावा बैठक देखील घेण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये या संपूर्ण परिस्थितीचे पंचनामे करून जे बाधित शेतकरी आहेत त्यांना 10 किलो गहू, 10 तांदूळ आणि 5,000ची मदत जी आहे ती शासकीय ती देखील दिली जाणार आहे आणि त्याबरोबरच जे काही राष्ट्रीय महामार्गावरती पाणी साचल्याचा देखील प्रकार झाला होता त्यातील दोषी अधिकाऱ्यांवरती देखील कारवाईचे आदेश या ठिकाणी सुरेश धस यांनी दिलेले आहे। पाटोदा तालुक्यातील 5 मंडळामध्ये ही अतिवृष्टी झालेली आहे आणि याच अतिवृष्टीची सध्या ही पाहणी जी आहे ती सुरेश धसांच्या माध्यमातून केली जाते आहे। या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतल्याच्या नंतर एक प्रशासकीय हे बैठक होईल आणि त्याचाच नंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील विशेष मागणी जी आहे ती मतदारसंघासाठी सुरेश धस करणार आहेत असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आता सध्या सुरेश धस शेतकऱ्यांच्या बांधावरती असून शेतकऱ्यांना धीर देखील दिला जातोय आणि शेतकऱ्यांसोबत ते चर्चा करताना दिसून येत आहेत। विकास, तो सोबत राहत सध्या आपण पाहूया सुरेश धस काय बोलतात। पाटोदा तालुक्यामध्ये, आष्टी तालुक्यामध्ये आणि शिरूर तीनही तालुक्यामध्ये परिस्थिती भीषण आहे। जे आहे 2 नद्या जिथे एकत्र येतात त्याच्यामध्ये मुख्य नदी जी आहे ती साईडच्या नदीला या ठिकाणी आतमध्ये पाणी घेत नाही, त्याच्यामुळं त्याचा जो प्रवाह आहे तो दुसऱ्या बाजूने वळता होऊन मोठ्या प्रमाणावरती जमिनी खरडून जाण्याचं, विहिरी बुजण्याचं, घरामध्ये पाणी शिरण्याचं आणि शेतकऱ्यांचं जे साहित्य आहे मोटार, त्याच्यानंतर ड्रीप इरिगेशन आणि इतर ज्या बाबी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या वाहून गेल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसतंय। आता नगरपंचायतीचं क्षेत्र जे आहे हे तालुक्याच्या नगरपंचायती एकदम झाल्या, परंतु 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये रहिवासी लोक आहेत, परंतु बाकीचं जे क्षेत्र आहे ते शेतकऱ्यांचंच आहे। त्याच्यामुळं नगरपंचायतीच्या हद्दीतल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये वेगळा निर्णय सरकारला या ठिकाणी करावा लागेल अशा प्रकारची विनंती आम्हाला येत्या 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी जाऊन करावी लागेल।
अण्णा, शिरूरची पण परिस्थिती जर बघितली तर पण अख्खा बाजारपेठ पसलं जे घर होते, दुकान होते ते काल वाहून गेले, माती शिरलेली आहे. जवळपास 146 दुकानं आणि घरं याच्यामध्ये शिरूरमध्ये पाणी त्या ठिकाणी शिरलंय. पाटोद्यामध्ये सुद्धा जवळपास 50च्या वरती व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय. जवळजवळ घरामध्ये या पॉकेटमध्ये 250च्या आसपास घरामध्ये पाणी शिरल्याचे आत्तापर्यंत तक्रारी आलेल्या आहेत आणि त्याचे पंचनामा सुद्धा झाले. आणि आता तहसीलदार आणि SDM दोघेही जण माझ्याबरोबर आहेत. आम्ही आत्ता मीटिंग केलेली आहे आणि आज दुपारपर्यंत या भागातल्या लोकांचे कंप्लीट पंचनामे करून 10 किलो त्याला गहू आणि 10 किलो तांदूळ आम्ही तातडीचा देतोय आणि 5,000 रुपयाची मदत जी आहे ती सुद्धा आम्ही लगेच्या लगे या ठिकाणी देतोय. अण्णा, आपण बोलताना अधिकाऱ्यांना नॅशनल हायवेवर बोलत होते, काय अधिकाऱ्यांना बोलायचं? नॅशनल हायवे 2 गेलेले आहेत पाटोदा शहरामधून. एक पैठण पंढरपूर आहे आणि एक दुसरा जो आहे तो चुंबळी फाट्यापासनं मांजरसुंबा केज हा नॅशनल हायवे गेलाय. परंतु हे काम करीत असताना संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी लोकांना गोड बोलले आणि ड्रेन मात्र दोन्ही बाजूची केली नाही. पलीकडच्या बाजूची ड्रेन नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा प्रवाह पलीकडचा डायरेक्ट रस्त्याच्या वरनं इकडं क्रॉस झाला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी हे गेलेलं आहे. आम्ही आता SDM मॅडमकडनं त्यांना पत्र देऊन CO त्यात तहसीलदार पण असतील, जर हे काम ड्रेनचं पुढच्या काही कालावधीमध्ये नॅशनल हायवेने सुरू नाही केलं तर नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांवरती आणि संबंधितांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. आढावा बैठक झालेली आहे. आढावा बैठकीमध्ये तुम्ही थेट अधिकाऱ्यांना म्हणालात की पंचनामे न करता तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासित करा की थेट मदत मिळणार. हे बघा, लोकांना काय वाटतं, हे पाटोदा तालुक्यातले 5 मंडळ आहेत. 5ही मंडळामध्ये एक वेळा नाही 2 वेळा 3 वेळा अतिवृष्टी झालेली. आत्ता जे पंचनामे चाललेले ते खरडून गेलेली जमीन, घरामध्ये पाणी शिरणं, त्याच्यानंतर सार्वजनिक बाबीच्या नुकसानी होणं, विहिरी बुजणं, हे पंचनामे आहेत. बाकीच्या शेतकऱ्यांचे पंचनामे करायची गरजच नाही. परंतु त्यांना काय वाटतं की बाबा ह्यांचेच पंचनामे चाललेत, आम्हाला काय मिळणार नाही. परंतु संपूर्ण पाटोदा तालुका, संपूर्ण शिरूर तालुका आणि आता आष्टीतले सुद्धा राहिलेले जे 2 मंडळ आहेत ते सुद्धा प्रॉब्लेममध्ये त्या ठिकाणी आलेत. म्हणजे सरसकट सर्वांना, इतरांना त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. तर शिरूरला मदत दिली जाणार आहे. सुरेश धस आपण बोलत होतो, पाहतोय. 10 किलो गहू, 5 किलो तांदूळ तातडीनं दिले जातील असं सुरेश धस यांनी सांगितलं आणि रोख 5,000 रुपये सुद्धा तातडीनं देतोय असं सुरेश धस यांनी सांगितलंय. आणि एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये या बातम्यांसह. थोड्याच वेळात पुन्हा भेटूया.